हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता सपना मम्मी चालले गावात फिरायला नाही चालले, म्हणजे जरा आहे ना गावात काम आहे तर त्याच्यामुळे चालले ते। पप्पा पण आले तर मग ते पप्पांसोबत जाणार आहे। आणि आज ज्या आहे तर मम्मी चालली गावात। मी गावात म्हणजे लय दिवस झाले गावातच गेले नाही। गणपती बुडवायला गेलत आहे ना तेव्हा हा, आणि तिथल्या पण थोडेसे रूमची साफसफाई करावी लागते, म्हणजे पप्पा तिथं ते जाते दिवसभर असतात, दुकान चालवायला जाते, मग त्यांना जावंच लागतं घरी। मग चहा वगैरे तिथंच करते ना, असं दुपारी त्यांना थोडस तिथं त्यांचे भांडे वगैरे राहते जेवणाचे, इकडून डबा पाठवा लागते तर जेवण करतात पप्पा, मग त्याच्यामध्ये थोडे भांडे वगैरे साफसफाई करायला लागते। किती वाजता येईल ना? हा, तर इथे ना माझ्याकडं नेचर शुअरचा ॲलोवेरा माउथवॉश आहे। म्हणजे जर तुम्हाला काही दातांच्या समस्या असतील ना, जर तोंडाचं घाण वास येत असेल किंवा दात किडलेले असतील आणि असे बऱ्याच दातांच्या समस्या असतील ना, तर तुम्ही त्यासाठी हा नेचर शुअरचा माउथवॉश यूज करू शकता। आणि आपण दुसऱ्या ब्रँडचे जर माउथवॉश वापरल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर असे केमिकल असतात, पण याच्यामध्ये काही केमिकल नाही, तर त्यामुळे तुम्ही हा माउथवॉश वापरू शकता। आणि काही माउथवॉश मध्ये ना अल्कोहोल, पॅराबेन्स असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट आपल्याला अजून जास्त बघायला भेटतात। तर मी इथे ना नेचर शुअरचं ॲलोवेरा माउथवॉश वापरत आहे, तर ते 100% नॅचरल आहे आणि याचे काही साईड इफेक्ट सुद्धा आपल्याला होत नाही, कारण की याच्यामध्ये 0% केमिकल आहे। तर याच्यामध्ये ॲलोवेरा अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असल्यामुळे आपल्याला दातांमधून जी ब्लिडिंग होते ती सुद्धा होत नाही। वास येतो ना तोंडाचा घाण, तर तो सुद्धा येत नाही। तर काही टूथ कॅव्हिटी असतात, सेन्सिटिव्हिटी असते, तर असे प्रॉब्लेम सुद्धा होत नाही आपल्याला। आणि याच्यामध्ये ॲलोवेरा लवंग असल्यामुळे आपल्याला आपले जे दात आहे ना ते स्ट्रॉंग व्हायला मदत होते। आणि सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे, जी सेन्सिटिव्हिटी, पायोरिया अशी समस्या असतात ना त्यासुद्धा त्यापासून वाचवायला सुद्धा आपल्याला मदत होते। तर हे वापरायचं कसं, ब्रश केल्याच्या नंतर माउथवॉश आपण थोडंसं घेऊन थोड्या वेळ स्विस करायचा आहे। आणि माउथवॉश आपण छोट्या मुलांना सुद्धा हा वापरू शकतो, पण थोड्या रेशोमध्ये हा पाण्यामध्ये मिक्स करून आपण तो वापरू शकतो। तर लिंक तुम्हाला कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली राहील। लगेच बोलायला लागला। त्याचं म्हणणं उद्या काय करू, मग तिची कटिंग करून आणू आणि तिच्या मनगटातून गाठून आणू। हा, तिचं माप लागेल ना ग, ते बिगर मापाचे मोठे होती। मग उद्या आज साफसफाई करून येते, उद्या मग मस्त जाऊ स्पेशल तिच्यासाठी जाऊ, मग काम करून येऊ। बाळगाव तुझी मनगटी गळाली, लाभ घालू की बाबा बाहेर वाटतात ते। चल येतो, बाय 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 मावशील बाय कर, बाबा बाहेर वाटतात बाय बाय। पप्पी दे नाशी, पप्पी दे। कसं पाहता ना मम्मी ते गेले आताच। आणि तुम्हाला मी सांगते की आता तो मॅटर तर संपलाच आहे, तर त्याच्यामुळे मी माझे पण 2 व्हिडिओ डिलीट करून टाकणार आहे। म्हणजे तुमच्या समोर डिलीट करते, ते काय माझे यूट्यूब वगैरे डिलीट नाही करते। कारण की मी का डिलीट करते, कारण की त्याच्यामध्ये आम्ही पण समोरच्याने जशी भाषा वापरली होती ना, तर त्याच भाषेत तसं उत्तर होतं, तर त्याच्यामुळे मग ते बरोबर नाही वाटत तसले व्हिडिओ ठेवायला। तर आम्ही स्वतः ते प्रायव्हेट करते आणि नंतर मी डिलीट करणारच आहे, कारण यूट्यूबला पण प्रायव्हेट व्हिडिओ नाही चालत जास्त दिवस। आता सध्या मी प्रायव्हेट करते, म्हणजे जर कुणाला वाटलंच का यांची व्हिडिओ यूट्यूबने डिलीट केले तर तसं नाही, मी स्वतः प्रायव्हेट करते। म्हणजे नंतर मी पब्लिक पण करू शकते जर कोणी मला असं म्हटलं यूट्यूबने डिलीट केले तर, त्यामुळं तर हे थंडच पण ठीक करते आता। तर हे बघा, मी ना त्याला प्रायव्हेट करून ठेवते। तर हे बघा, हा पण व्हिडिओ आहे ना मी प्रायव्हेट करून ठेवते, म्हणजे मी डिलीट नाही करते, मी प्रायव्हेट करते। आणि तसं पण डिलीटच करून टाकणार आहे, कारण की यूट्यूबला जास्त प्रायव्हेट व्हिडिओ ठेवलेले पण नाही चालत आणि अनलिस्टेड पण नाही चालत ठेवलेले जास्त दिवस, तर त्याच्यामुळे मी थोडे प्रायव्हेट करते आता। म्हणजे जर कुणाला वाटलंच काय कोणी म्हणलं त्यांनी डिलीट केलं, तर आम्ही डिलीट नाही केलं, आम्ही स्वतः करतोय ते। तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत।